कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील निवडणूक एकतर्फी झाली। महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज यांनी 1.5 लाखापेक्षा अधिक मताधिक्य घेऊन महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांचा पराभव केला। 6 विधानसभा मतदारसंघापैकी 5 विधानसभा मतदारसंघात श्रीमंत शाहू महाराज यांना मताधिक्य मिळालं, तर कागल मतदारसंघात महायुतीचे संजय मंडलिक यांना केवळ 14,400 मतांची आघाडी घेता आली। हा निकाल महाविकास आघाडीला बळ देणारा, तर महायुतीला आत्मचिंतन करायला लावणारा आहे। कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी आज कसबा पावडा इथल्या शासकीय गोदामात झाली। सुरुवातीला पोस्टल मतमोजायला घेतली, तर सकाळी 8:30 नंतर ईव्हीएमची मतमोजणी सुरू झाली। पहिल्याच फेरीत काँग्रेसचे श्रीमंत शाहू महाराज यांनी 6,333 मतांची आघाडी घेतली। या मतदारसंघात मतमोजणीच्या एकूण 31 फेऱ्या झाल्या। पहिल्या फेरीपासून अखेरच्या फेरीपर्यंत श्रीमंत शाहू महाराज यांचं मताधिक्य कायम राहिलं। मतमोजणीच्या एकाही फेरीत महायुतीच्या प्राध्यापक संजय मंडलिक यांना मताधिक्य मिळालं नाही। श्रीमंत शाहू महाराजांना करवीर तालुक्यात प्राध्यापक मंडलिक यांच्यापेक्षा तब्बल 71,803 इतकं मताधिक्य मिळालं। त्याखालोखाल राधानगरी मतदारसंघात 66,520, कोल्हापूर उत्तरमध्ये 13,808, चंदगडमध्ये 9,445 इतकं मताधिक्य शाहू महाराजांना मिळालं। कोल्हापूर दक्षिणमध्ये चांगलं मताधिक्य मिळण्याची अपेक्षा काँग्रेस नेत्यांना होती। कोल्हापूर दक्षिण हा काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांचा बालेकिल्ला मानला जातो। मात्र या मतदारसंघात प्राध्यापक मंडलिक यांच्यापेक्षा श्रीमंत शाहू महाराजांना केवळ 6,579 इतकंच मताधिक्य मिळालंय। त्यामुळे सतेज पाटील यांना ही बाब विचार करायला भाग पाडणार आहे। कागल विधानसभा मतदारसंघात प्राध्यापक संजय मंडलिक यांना सर्वाधिक मताधिक्य मिळेल अशी अपेक्षा होती, कारण पालकमंत्री हसन मुश्रीफ, भाजपचे नेते समरजितसिंह घाटगे यांची साथ असतानाही प्राध्यापक मंडलिक यांना शाहू महाराजांपेक्षा केवळ 14,426 इतकंच मताधिक्य मिळालं। त्यामुळे संजय मंडलिक यांच्यावरील नाराजी स्पष्ट दिसून आली। कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचा निकाल महाविकास आघाडीला बळ देणारा, तर महायुतीला आत्मचिंतन करायला लावणारा आहे।